सर, नागरिकांना काय आवाहन करायचं? नमस्कार. नागरिकांना, सर्व नंदुरबारचे नागरिक तसेच इतर जिल्ह्याचे व राज्याचे नागरिकांना माझं आवाहन राहील, या घटनेचे जे पहिली घटना होती, ज्या हत्या प्रकरण होता त्याबाबत पोलीस इन्व्हेस्टिगेशन बाबत काही लोक त्यांना फॅक्ट्स, जे वस्तुस्थिती आहे ते त्यांना माहिती नसताना देखील त्याचे बाबत चुकीचे टीका टिप्पणी कमेंट करत आहे. सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे, विनंती आहे, इन्व्हेस्टिगेशन याच्यामध्ये तेज गतीने सुरू आहे. जे घटनेचे दोन्ही आरोपी आहे ते अटक झालेले आहे. घटनेची पार्श्वभूमी दोन्ही व्यक्तीमधला जे वैयक्तिक वाद होता त्याबाबत होती आणि दोन्ही व्यक्तीवर यापूर्वी गंभीर गुन्हे, एक नाही जवळपास 4 ते 5 गंभीर गुन्हे दोघांवरही दाखल होते आणि दोघांचा वैयक्तिक वादावरून हा घटना घडलेला आहे आणि तपासामध्ये अजूनही नवीन पुरावे निष्पन्न होत आहे. सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे, जो मर्डरचं प्रकरण आहे त्याचे तपासाबाबत किंवा त्याची पार्श्वभूमीबाबत फॅक्ट्स आप बिना जाणे कोणी याच्याबाबत आपली वैयक्तिक टीका टिप्पणी करू नये, जेणेकरून समाजामध्ये एक गैर मेसेज, मिसइन्फॉर्मेशन किंवा एखादी अफवा पसरेल आणि अशांतता निर्माण होईल किंवा एखादा भडकवणारा मेसेज कोणीही व्हायरल करू नये. त्याचबरोबर काल नंदुरबारमध्ये जे घटना घडलेली आहे त्याचे बरेचसे व्हिडिओज आणि त्याच्यामध्ये जे काही कॉमेंट्री येत आहे ती समाजामध्ये अशांतता पसरवणारी अशी दिसत आहे. असे सर्व लोक जे पहिल्या प्रकरण आणि दुसऱ्या प्रकरणमध्ये चुकीचे व्हायरल मेसेज करत आहे आणि पोस्ट करत आहे, असे लोकांवर पोलीस विभागाची कडक नजर आहे. त्यांना वैयक्तिक निरोप देऊन त्यांना त्या मेसेज डिलीट करणे किंवा खूपच आक्षेप असला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचं काम सुरू आहे. माझी सर्वांना विनंती आहे, भावनामध्ये जाऊन कुठल्याही प्रकारची गैरकृती सोशल मीडियाच्या माध्यमातून करू नका आणि कुठल्याही प्रकारचं आपल्याला क्लॅरिफिकेशन अथवा इन्फॉर्मेशन या दोन्ही प्रकरणाबाबत जर आपल्याला हवी असेल तर आपण नक्की नियंत्रण कक्ष किंवा जे संबंधित पोलीस अधिकारी आहेत त्यांना संपर्क साधा. मीडियाच्या माध्यमातून या दोन्ही प्रकरणाचा वेळोवेळी प्रगती पोलीस विभाग सर्वांना देत राहणार आणि सर्वांना शांततेचं आवाहन करतो. सर्वांना पुन्हा एकदा सोशल मीडियावर जबाबदारीने आपली टीका टिप्पणी करावी अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.